पाटस इथं भीमा साखर कारखान्याच्या बगॅसला आगीत ट्रक जळून खाक। पाटस येथील भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याच्या बगॅसला सोमवार दिनांक 30 रोजी सकाळी सुमारे 10:15 ते 10:30च्या दरम्यान अचानक आग लागल्याची घटना घडली। या भीषण आगीत बगॅस भरण्यासाठी उभा असलेला एक ट्रक पूर्णपणे जळून खाक झाला। 2 अग्निशामक गाड्या आग विझवण्यासाठी उपलब्ध झाल्या। मिळालेल्या माहितीनुसार कारखान्याच्या परिसरातील बगॅस अचानक आग लागली। आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालं नसलं तरी काही क्षणातच आगीनं विक्राळ रूप धारण केलं। यावेळी घटनास्थळी उभा असलेला ट्रक आगीच्या विळख्यात सापडला आणि पाहता पाहता पूर्ण ट्रक जळून खाक झाला। घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी व संबंधित यंत्रणांनी तात्काळ धाव घेत आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र ट्रक पूर्णपणे जळून खाक झालाय। बगॅस ही पूर्णपणे जळून खाक होत असल्यानं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। या आगीचं नेमकं कारण काय हे अजून समजू शकलेलं नाहीये। टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूजसाठी दौंड प्रतिनिधी सुमित रणधीर यांचा रिपोर्ट। शुगर पाटस कारखाना इथे आग लागलेली आहे आणि आम्हाला त्यावर वर्दी मिळाल्यानंतर आम्ही त्या वर्दीवर पोचलेलो आहे। MIDC अग्निशमन दल कुरकुम इथून आम्ही या आग विझवण्यासाठी आलेलो आहोत। मी स्वतः लीडिंग फायरमन प्रदीप पाहुणे, माझ्याबरोबर 5 ड्रायव्हर आणि 4 फायरमन असे 7 जणांचा क्रू आम्ही इथं आलेलो आहोत आणि आग विझवण्यास आम्ही सुरुवात केलेली आहे। आग भुसा असल्यामुळे भरपूर प्रमाणात भुसाला आग लागल्यामुळे विझवण्यास आम्हाला धुरामुळे भरपूर अथक परिश्रम करावं लागत आहे। तर इतर अग्निशमन वाहने देखील इथं येण्यास सुरुवात झालेली आहे। आता आग आटोक्यामध्ये आहे का? आटोक्याच्या बाहेर आहे अजून देखील आग सध्या। आग विझवण्यात आता कोणत्या अडचणी येत आहेत? आग विझवण्यासाठी आता आम्हाला जे भुसा असल्यामुळे त्याला कसं आहे पाण्याचा मारा भरपूर करावा लागत आहे आणि भरपूर वेळ लागेल का तर जे भुसाची आग असते त्याला विझवण्यासाठी भरपूर पाणी मारावं लागतं आणि भुसा विझवणे भरपूर कठीण परिश्रमात काम करावं लागतं। पुरेसं पाणी या ठिकाणी उपलब्ध आहे का? पाण्याचे आम्ही त्यांना सांगितले पुरेसे पाणी इथं उपलब्ध आहे म्हणून त्यांनी सांगितले। तर आमच्या वाहनामध्ये जर आमचं पाणी संपल्यानंतर ते आम्हाला देणार आहे।